आज आपले रोडगे आहेत भाऊ. दरवर्षीप्रमाणे आपले एप्रिल महिन्यात हनुमान जयंती झाली की दरवर्षी आपले या देवी माताचे रोडगे केले जातात. हे देवी माता आम्हाला खूप प्रसन्न आहे. मग सर्वप्रथम टालेले भांडे घेतले उतरून सगळे, भाजीपाला काढला घालीन, वांगे चिरणं चालू केले बुवा. हे चिरणे झाल्यानंतर रोडगे गेल्यानंतर सर्वांना भुका लागल्या. मग सर्वांना थोडा थोडा नाश्ता म्हणून चिवडा करून घेतला. इकडे गवऱ्या टाकून पहिलेच रेडी करून ठेवलं होतं. मग तिकडे रोडगे तयार झाले, ते सर्व इकडे घेऊन आलो. मग एक वारी एक टाकून दिला. लय हाय होती भाऊ उन्हामुळे, तर लयच मग भाजणं झाले. मग राख उडून घेतली पूर्ण गवऱ्यात एकासाठी. ऊन लय तपते पण त्या उन्हात म्हणजे आग म्हणजे बेकारच कंडिशन आहे. तरी बी आपल्याला रोडगे म्हटले की मग सर्वजण हे काम करत. डबल एकदा दिले बा त्याच्यात टाकून, त्याच्याहून त्याला जांभळीचा पाला टाकून, जांभळीचा पाला कमी पडला होता बा, मग तर त्याला टाकून. मग काय हा आपल्याकडे हा भावी आचार्य आहे बरं आपला अनिल भाऊ. हा पाय वांग्याची भाजी करू राहिला. तो म्हणजे या नावाल्यानं रोडावर त्याला बाकायला ठेवून द्यायला म्हणलं चालणार बा, तडलं तो ये घेऊन. मग तो काय ऐकला नाही. मग आलू पाहिजे ते घेऊन आलो. हे आहेत बा आमचे बाबूलाल मामा. हे कोणता सण कार्यक्रम असो, दसरा, दिवाळी, लग्न काही असो, हे आमच्या कार्यक्रमामध्ये देवी माताची पूजा करून घेतली. देवी मातेला नवस थकून आता निघलो. पण इकडे येऊन पाहतो तर काय यांचे तर जेवण चालू. पावसाचं वातावरण झालं तर मग जेवण घेऊन सर्वांचे झाले. पण मग इकडे आलो तर पाहतो तर आपल्या मक्क्यात पाणी घुसलं वाटते बा. काय पूर्ण पडमं पाणीच पाणी होतं. पण अंदर जाऊन पाहतो तर काय पाणी एवढं काय होईल नव्हतं. आता चला बा घरी. हे पाहायचं आपलं वातावरण कसं आहे, तेवढं लाईक